नमस्कार. काव्यरसिक हो, मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोगे आपले स्वागत करतो. मित्रांनो, सध्या आपण दर रविवारी एक अशी वेगवेगळ्या फुलांवरच्या कविता ऐकत आहोत. आज आपण ज्या फुलावर कविता ऐकणार आहोत ते फूल तसं बहुउपयोगी आहे, औषधी म्हणून सुद्धा, आणि वेण्या, हार, सजावटीला. तर असे फूल आहे. विशेषतः देवी ज्या असतात, देवी आपण बसवतो त्यावेळेला याला खूप मान असतो आणि बायकांचं हे आवडतं तसं फूल आहे. असे फूल कोणते आहे? बहुउपयोगी शेवंतीचं फूल. तर आज आपण शेवंती ह्या फुलावरील कविता ऐकूया. बहुउपयोगी शेवंती. झेंडू सारखीच मागणी फार. झेंडू ज्या पट्टीने विकला जातो किंवा ज्या पट्टीने बाजारात येतो, जितका संख्येने येतो तितकाच किंवा थोडासा कमी असेल, पण शेवंती सुद्धा बाजारात असतात. झेंडू कधी कधी खूप स्वस्त मिळतो, शेवंती कधी तशी स्वस्त होत नाही. किंवा झेंडू शेतकऱ्यांनी परवडत म्हणून फेकून दिलेला असतो, शेवंती फेकायची वेळ येत नाही. झेंडू सारखीच मागणी फार, वेण्या सजावट पूजेसाठी वापर. झेंडू सारखीच मागणी फार, वेण्या सजावट पूजेसाठी वापर. उत्पादन झेंडू सारखेच तरी शेवंतीला बारमाही उत्तम दर. लहान मोठ्या गोल आकारात श्वेत, पिवळी, गुलाबी, जांभळी. लहान मोठ्या गोल आकारात श्वेत, पिवळी, गुलाबी, जांभळी. मिळती विपुल प्रमाणात जरी मिळतात आणखीही वेगवेगळी. हे जे श्वेत म्हणजे सफेद, पांढरा, पिवळा, गुलाबी आणि जांभळा ह्या रंगात ती खूप ठिकाणी मिळतातच, पण काही ठिकाणी आणखी वेगवेगळे मिळतात. लहान मोठ्या गोल आकारात श्वेत, पिवळी, गुलाबी, जांभळी. मिळती विपुल प्रमाणात जरी मिळतात आणखी वेगवेगळी. वेगवेगळ्या आकारात आणि विविध रंगात नि मिश्र रंगातही. वेगवेगळ्या आकारात आणि विविध रंगात आणि मिश्र रंगातही फुलांनी बाजार सदा सजलेला. सण उत्सव नसो मागणी बारमाही. वेगवेगळ्या आकारात आणि विविध रंगात नि मिश्र रंगातही फुलांनी बाजार सदा सजलेला. सण उत्सव नसो मागणी बारमाही. गौरी नवरात्रीत फुलांना मान मोठा. शेवंतीच्या फुलांना गौरी नवरात्रीत फुलांना मान मोठा. औषधे निर्मितीसाठीही मागणी मोठी. बारीक लांबट पाकळ्या एकावर एक 4-6 दिवस फुले सहज टिकती. गौरी नवरात्रीत फुलांना मान मोठा. औषधे निर्मितीसाठीही मागणी मोठी. बारीक लांबट पाकळ्या एकावर एक 4-6 दिवस फुले सहज टिकती. भारतीय संस्कृती नि औषधशास्त्रात शेवंती फुलाला महत्त्वाचे स्थान. भारतीय संस्कृती नि औषधशास्त्रात शेवंती फुलाला महत्त्वाचे स्थान. शेती करती कुणी तर कोण लावे कुंडीत. अंगणीनी परसदारी लावतात कोण. भारतीय संस्कृतीत नि औषधशास्त्रात शेवंती फुलाला महत्त्वाचे स्थान. शेती करती कुणी तर कोण लावे कुंडीत. अंगणीनी परसदारी लावतात कोण. तर असे बहुउपयोगी शेवंतीचे फूल. मित्रांनो, ही कविता आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्रमंडळींना कविता शेअर करा. जे शेवंती किंवा झेंडू अशी विविध पिकवतात त्यांच्यापर्यंत ह्या कविता गेल्या तर अधिक बरं होईल. आणि आता पुढच्या रविवारी आपण एका नवीन फुलावर कविता ऐकूया. या चॅनलवर आतापर्यंत आपण 400चा टप्पा जवळ करत आलो आहे कवितांचा. त्यात हा फुलांचा उपक्रम वेगळा आहे. दर आठवड्याला एक कविता आपण घेतोय, पण आणखी 5 उपक्रम ह्या
चॅनल आहेत, संत दर्शन, संत वंदना, ह्या 2 उपक्रमात, प्रत्येक उपक्रमात 7 संत निवडून त्या संतांची महती आणि माहिती संतांवर अभंग लिहून सांगितलेली आहे. त्या नवरात्रीतले 9 दुर्गा कोणत्या, त्यांची माहिती आणि महती, ती त्या उपासाचं महत्त्व, असं त्या उपक्रमात आहे. 2024ला निवडणुका झाल्या विधानसभेच्या, तेव्हा राजकारणावर उपक्रम घेतला होता आणि एक दिवसाआड कविता सादर केल्या होत्या. त्या 15-20 कविता आहेत. व्यक्तिविशेष आहेत, सण व्रतवैकल्यावर आहेत, सामाजिक काही प्रश्नांवर आहेत, तत्कालीन तेव्हा जे प्रश्न उपस्थित होतात अशा काही घटनांवर कविता आहेत. हे बरेच विषय ह्या कवितेतून आपण मांडलेले आहेत. आता जवळपास 400 जवळ आले म्हणजे. तर ते तुम्हाला वेळ असेल तेव्हा ऐका. तुमच्या काही सूचना असतील तर कळवा. आता परत भेटू येत्या रविवारी एक नवीन फुलांवरची कविता घेऊन. धन्यवाद.